कोल्हापूरच्या राजकारणात कधी काही घडेल सांगता येत नाही, कारण इथं मित्र कोण आणि शत्रू कोण हेच कळायला मार्ग नाही। आता मुश्रीफ सत्तेत आहेत, मात्र त्यांच्याच गोकुळमधील व्यवहाराची ईडी चौकशी करण्याची मागणी भाजप समर्थक आमदार करतात, तर दुसरीकडे भाजप समर्जित घाटगेंना प्रवेश देत आहेत। त्यामुळे मंत्री असणाऱ्या मुश्रीफांचा बंदोबस्त भाजपकडून केला जातोय का हा प्रश्न तुम्हा आम्हाला पडल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे मुश्रीफांना साथ केवळ बंटीदा म्हणजेच फक्त सतेज पाटलांचीच असाही सवाल उपस्थित होतोय। कोल्हापूरच्या राजकारणातला नेमका घोळ काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता एलएस मराठी। एका चौकशीच्या मागणीने सध्या कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ माजवली आहे। आमदार शिवाजी पाटील यांची गोकुळच्या ईडी चौकशीची मागणी आणि मुश्रीफांची राजकीय कोंडी अशी चर्चा सध्या कोल्हापुरात नाक्यावर सुरू आहे। पश्चिम महाराष्ट्राची आर्थिक वाहिनी समजल्या जाणाऱ्या गोकुळवरून कोल्हापूरचं राजकारण पुन्हा एकदा पेटलंय। चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी शट्टुप्पा पाटील यांनी गोकुळ दूध संघात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप करत या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे। या मागणीमुळे महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिग्गज नेते आणि कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत त्यामुळे वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो। या संघाची वार्षिक उलाढाल हजारो कोटींच्या घरात आहे। गेल्या काही काळापासून संघात नोकर भरती, टेंडर प्रक्रिया आणि दूध खरेदी विक्रीमध्ये अनियमितता असल्याचे आरोप विरोधकांकडून होत आहेत। मात्र आता थेट सत्ताधारी बाकांवरील म्हणजेच भाजपला पाठिंबा दिलेले आमदार शिवाजी पाटील यांनीच आक्रमक पवित्रा घेतल्याने याला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। आमदार पाटील यांनी असा दावा केलाय की गोकुळमध्ये काही विशिष्ट व्यक्तींच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा चुकीच्या पद्धतीने वळवला जातोय। यात मोठ्या प्रमाणावर मनी लॉन्ड्रिंग झालंय, त्यामुळे याची चौकशी केवळ ईडीच करू शकतं असं पाटील यांनी पत्रात नमूद केलंय। गोकुळ दूध संघाचे सध्याचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आहेत। त्यामुळे शिवाजी पाटील यांनी केलेली मागणी ही थेट मुश्रीफ कुटुंबाला लक्ष्य करणारी मानली जाते। हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळ अशा दोन्ही महत्त्वाच्या संस्थांवर पकड ठेवून आहेत। राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की शिवाजी पाटील यांना भाजपमधील एका गटाचा छुपा पाठिंबा आहे। मुश्रीफ हे महायुतीत असूनही त्यांच्याच मित्र पक्षाच्या समर्थकांना अशा प्रकारे चौकशीची मागणी करणं हा मुश्रीफांसाठी मोठा धक्का मानला जातोय। याच दरम्यान कोल्हापूरच्या राजकारणात दुसरी महत्त्वाची घटना घडली आहे, ती म्हणजे समर्जित घाटगे यांचा पुन्हा झालेला भाजप प्रवेश। कागल मतदारसंघात हसन मुश्रीफ यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे घाटगे काही काळानंतर पुन्हा भाजपमध्ये सक्रिय झाले आहेत। 8 एप्रिल 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप कोल्हापुरात चारही बाजूंनी गेम करतंय। एका बाजूला मुश्रीफांना महायुतीत सोबत ठेवून सत्तेचं समीकरण जुळवलं जातंय, तर दुसरीकडे समर्जित घाटगेंना बळ देऊन मुश्रीफांच्या बालेकिल्ल्यात आव्हान उभं केलं जातंय। आता शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून गोकुळच्या चौकशीचा ससेमिरा मागे लावून मुश्रीफांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। या सर्व आरोपांवर हसन मुश्रीफ यांनी अद्याप सविस्तर प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांच्या समर्थकांनी हे आरोप फेटाळून लावलेत। निवडणुकीच्या तोंडावर आणि राजकीय आकसापोटी हे आरोप केले जात आहेत। गोकुळचा कारभार पारदर्शक आहे असा दावा मुश्रीफ समर्थकांकडून केला जातोय। मात्र नावेद मुश्रीफ यांच्या अध्यक्षपदाच्या काळात होत असलेल्या या आरोपांमुळे संघाच्या प्रतिमेला तडा जाण्याची भीती व्यक्त होतीये। आमदार शिवाजी पाटील यांनी आपला तक्रार अर्ज संबंधित विभागांकडे सुपूर्द केला असून आता केंद्र सरकार आणि ईडी यावर काय पावलं उचलतंय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। जर खरोखरच चौकशी सुरू झाली तर कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात मोठा भूकंप येऊ शकतो। कोल्हापुरात सध्या मैत्रीपूर्ण लढत नाही तर छुप्या संघर्षाचं राजकारण सुरू आहे। शिवाजी पाटलांची मागणी, घाटगेंचा भाजप प्रवेश आणि मुश्रीफांवरील वाढता दबाव या सर्व गोष्टी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कळीच्या ठरणार आहेत। त्यामुळे मुश्रीफही आपला हुकमी एक्का ओपन करून पलटवार करणार का याकडेही लक्ष लागलंय। कारण राज्यात समीकरण काही असलं तरी कोल्हापुरात कायम वेगळ्या समीकरणांनी गेम फिरत आलाय। कारण मुश्रीफ आणि भाजपची सोयरीक नवी असली तरी तिकडे कोल्हापुरात बंटी पाटील आणि मुश्रीफ यांची दोस्ती मात्र जुनी आहे। बंटी पाटील आणि मुश्रीफ यांनी एकमेकांचा कायमच आदर राखलाय। त्यामुळे मुश्रीफांच्या संकटाच्या काळात पुन्हा एकदा त्यांच्यासाठी बंटी पाटील धावून जाणार का आणि मुश्रीफही आपल्या भरवशाच्या दोस्ताकडे मदतीसाठी हात पुढे करणार का हेही येणाऱ्या काळात कळेलच। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।